कुमार उंदी. मी सध्या मिरजमध्ये कार्यरत आहे. मी 84 साली कॉर्पोरेशन बँकेत जॉईन झालो. तेव्हा मॅडम आमच्या अगोदर जॉईन झालेले होते. त्यांच्या खूप मार्गदर्शन आम्हाला लाभले. आम्ही एकत्र 25 वर्ष काम केलो. आता ते रिटायर होत आहेत. त्यांच्या भावी जीवनाला आमच्या उंदी परिवाराकडून शुभेच्छा. मॅडमचा सहवास म्हणजे एखाद्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे. जसा एखादा पाण्याचा थेंब तापलेल्या तव्यावर पडला तर तो चरकन असा आवाज येतो. तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या समुद्रातील शिंपल्यात पडला तर त्याचा मोती बनतो. आणि तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या गुलाबाच्या पाकळीवर पडला तर तो सोन्यासारखा चमकतो. आणि तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या लहान मुलाच्या ओठावरती पडला तर त्याची ताण भागवतो. मंडळी, पाण्याचा थेंब तोच असला तर त्याचा सहवास मात्र बदललेला असतो. कदाचित या पाण्याच्या थेंबासारखाच मॅडमचा सहवास आम्हाला लाभला. मॅडमच्या बाबतीत बोलायचं झालं तर मॅडम म्हणजे ऑल प्रॉब्लेमचे सोल्युशन होत्या. मॅडमच्या उर्वरित रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यासाठी सूर्यगंध परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. नमस्कार, मी गणेश आदिरी बोद्दुल, ममता फॅब्रिक्स, एस बोद्दुल टेक्सटाईल इत्यादी आमचे भावंडाचे फर्म. या फर्मची बँकेची कामे मी पाहतो. आमच्या सर्व फर्मची बँक खाते कॉर्पोरेशन बँकमध्ये 40-42 वर्षापासून आहे. आम्ही बँकेचे खातेदार, बँक व त्यांचा स्टाफ हा आमच्या फॅमिलीचाच एक भाग आहे. आज श्रीमती रेखा ढांगरे मॅडम कॉर्पोरेशन बँकेच्या प्रदीर्घ सेवेतून रिटायर्ड होत आहेत. 36 ते 38 वर्षांचा त्यांचा सहवास. मॅडमना बँकेच्या खातेदाराबद्दल आपुलकी आहे. कोणाचेही काम उत्साहाने वेळेत करतात. आमच्या व्यवसायाच्या प्रत्येक युनिटचे काम त्यांनी चोख केले. क्लिअरिंग, RTGS, NEFT याबाबत मार्गदर्शन केले. बँकेच्या कॉम्प्युटरायझेशनपूर्वी स्टेटमेंट हाताने लिहून देणे इत्यादी किचकट कामे उत्साहात वेळेत करून दिली. त्यांच्याबद्दल तक्रार करावी अशी एकही घटना घडली नाही. आमच्या कुटुंबातील व्यक्तींबद्दल आपुलकी आहे. प्रसंगानुरूप आमच्या कौटुंबिक कार्यक्रमात हजर राहून बँक आणि खातेदार या नात्यांपुढे जाऊन त्यांनी आपुलकी जपली आहे. सरकारी नियम म्हणून त्या रिटायर होत आहेत, पण मला खात्री आहे की रिटायरमेंट काळात त्या मनाने बँकेतच असतील. शेवटी रेखा मॅडमचे पुढील आयुष्य सुखसमाधाने जावो व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. Good afternoon, everybody. This is Mukesh Kumar, working as an Assistant General Manager at Union Bank of India, erstwhile Corporation Bank, of its Sikandarpur branch at Gurgaon. I am a bit disappointed to listen that Mrs. Rekha Shrikant Dhangre is retiring from the services of our organization on 31st of May this month itself. As far as my association with her is concerned, she is versatile, highly cooperative, hard-working employee of the bank who has given always her best to the integrity, honesty and sincerity throughout her career. I still reminisce the day and could never forget when I joined Solapur branch in the year 2008 under the aegis of our the senior manager at that time, Sri H.M. Chidananda Sastri. It was a marvelous team and Madam Dhangre was also the part of that team. I never forget some good people amongst the team members, and their memory will always be carried forward. One of them is Madam Dhangre. Her fineness in her work along with the art of carrying good relation with the colleagues is exemplary. She is the part of the team who always believes in maintaining cordial relation. She maintains a very high level of decorum and discipline while working, and she has always been discharging her professional duties with managing the family life in a splendid way. I prayed the Almighty to bestow her a splendid second inning post-retirement. She should be blessed with good health, peaceful family life forever. Madam, the organization and the people like us will miss you always. Thank you. मी श्रीनिवास बोद्दुल,
बुद्धुलेन ब्रदर्स, एस बुद्धू टेक्सटाईल इत्यादी आम्ही भावंडांचा फर्म, या फर्मची बँकेची कामे मी पाहतो. आमच्या सर्व बँकेची बँक खाती कॉर्पोरेशन बँकमध्ये 40-42 वर्षापासून आम्ही बँकेचे खातेदार, बँक व त्यांचा स्टॉफ हा आमच्या फॅमिलीचा एक भाग आहे. आज रेखा डांगरे मॅडम या कॉर्पोरेशन बँकेच्या प्रदीर्घ सेवेतून रिटायर होत आहे. 36 ते 38 वर्षाचा त्यांचा सहवास मॅडमांना बँकेच्या खातेदाराबद्दल आपुलकी आहे. कोणाचेही काम उत्साहाने वेळेत करतात. आमच्या व्यावसायिक प्रत्येकाच्या वेळी युनिटचं काम त्यांनी चोख केले. क्लिअरिंग, आरटीजीएस, एनईएफटी याबाबत मार्गदर्शन केले. बँकेचे कम्प्युटरायझेशन, पूर्वी स्टेटमेंट हाताने लिहून देणे इत्यादी किचकट कामे उत्साहाने वेळेत करून दिले. याबद्दल तक्रारी करावी अशी एक घटना घडली नाही. आमच्या कुटुंबातील व्यक्तीबद्दल आपुलकी आहे. प्रसंगानुसार कौटुंबिक कार्यक्रम हजर राहून बँक आणि खातेदार या नात्यापुढे जाऊन त्यांनी आपुलकी जपली आहे. सरकारी नियम म्हणून त्या रिटायर होत आहे. मला खात्री आहे की रिटायरमेंट काळात त्या मनाने बँकेत असतील. शेवटी रेखा मॅडम पुढील आयुष्य सुख समाधानाने जावे व निरोगी आयुष्य लाभो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. नमस्कार. मी माझ्या सहकारी लोखंडे मॅडम ज्या 31 मे 2020 रोजी बँकेच्या सर्व्हिसमधून निवृत्त होत आहेत, त्या संदर्भात 2 गोष्टी बोलाव्यात म्हणून हा प्रपंच. मी 1981च्या ऑक्टोबरमध्ये कॉर्पोरेशन बँक सोलापूर ब्रँचला जॉईन झालो. ती माझी पहिलीच ब्रँच. आणि मला जसं आठवत आहे, माझ्या मते बहुतेक त्या ऑगस्ट 1982च्या महिन्यामध्ये ब्रँचमध्ये आल्या. या संपूर्ण प्रवासामध्ये क्लेरिकल नंतर त्यांनी एक सक्षम अधिकारी म्हणूनही आपली भूमिका बजावलेली आहे. स्त्रियांसाठी हे ओझं दुहेरी असतं. घरही सांभाळायचं असतं, नोकरीही सांभाळायची असते. या दोन्हीही बाजू त्यांनी अत्यंत सक्षम रीतीनं सांभाळलेल्या आहेत. त्यांचा मनमिळावू स्वभाव, जिद्दीनं काम करण्याची, मेहनत घेण्याची प्रवृत्ती, यामुळं या दोन्ही आघाड्यांच्यावरती त्या यशस्वी ठरल्यात असं मी म्हणेन. या निवृत्तीच्या निमित्तानं मी भगवंताला प्रार्थना करतो की निवृत्तीनंतरचं त्यांचं आयुष्य अत्यंत सुखाचं, समाधानाचं व शांततेमध्ये जावो. धन्यवाद. रेखा मैडम नमस्ते. हैप्पी रिटायर्ड लाइफ. वी मिस यू. आपका जैसा एम्प्लॉय हमारा बैंक में नहीं है. वेरी कूल एंड स्माइलिंग फेस. हाँ, ऑल द बेस्ट मैडम. हैप्पी रिटायर्ड लाइफ. Rekha madam, actually I know her from 2 to 3 years. I heard her name when Pawan, he told that she is a lady who works sincerely. She works and she demands even whenever the loan installments are due, she demands to the customers to pay back the installment. And she joined here one back, and afterwards I experienced that she is a hard worker, and at the same time she she knows about what are the targets and recovery. Relentlessly she asks for the business from the customers. Not only asking for the business, she also refers the customers to the
to pay back, and she tells that these are the customers, they are the good customer to we can bank upon. These are the bankable persons, like that she tells. So, and personally she's having, and whenever I request her to do complete this, madam, means voluntarily she comes forward and she used to do the hard work. Means she used to complete whatever the task I have given, she used to complete it. So I hope that she is a hard worker. I think I only heard that she might only the person I know who worked for the 30 years in this our great bank. Means so at this is the time I am unable to be in the meeting. So forgive me, because of I from last 2-3 months back I came here. I am unable to come to the Sholapur and unable to attend the last meeting of this meeting. So, and one more thing here, I want to tell my deepest thanks to the madam, and let God give her health, wealth, and all these things, and all they are having, she is having. Let her have good health, and let her work for the society, and let her take the rest and enjoy his life, her life with grandchildren and Srikant. Okay. Thank you, madam, from the Corporation Bank Sholapur branch, and obviously thank you for working here, and you worked, you only the person know about the pulse of every customer of the branch. So you always you are requested to refer any good customer to the bank, so that the branch can get the good business and grow further. Thank you, madam. Thanks a lot. नमस्कार. तर आपल्या डांगरे मॅडम ह्या आज रिटायर्ड होत आहेत. बट ॲक्च्युली मला जास्त म्हणजे त्यांच्यासोबत काम करण्याचा कधी योग आला नाही, पण इच्छा होती त्यांच्यासोबत काम करण्याची. कारण जेव्हा पण मी त्यांना कॉल करायचो की माझ्या काही अडचणी वगैरे बँकेतल्या वगैरे, बट शी इज लाईक मेंटॉर टू मी. शी इज लाईक गार्डियन इन द बँक फॉर मी. बट कधी वेळ आला नाही, असं प्रसंग आला नाही. बट जेव्हा पण मी कॉल करेल तेव्हा ते माझ्या क्वेरीचं नक्कीच समाधान करायच्या. आणि सगळ्यांकडनं असं ऐकलेलं की मॅडम बँकेमध्ये येताना कधी वेळ बघितला नाही त्यांनी. म्हणजे बँकेमध्ये येताना वेळ बघितला, म्हणजे बरोबर वेळेवर यायच्या, पण बँकेतनं जाताना कधी वेळ बघितला नाही त्यांनी. किती उशीर असतो, काम संपेपर्यंत थांबायच्या. आणि त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं मला पण. आणि महत्वाचं काय, काही माझ्या PADच्या म्हणजे HRच्या काही क्वेरीज वगैरे काय असतात ते मी त्यांना डिस्कस करायचो, ते मला सांगायच्या. तरी असंच आता इथून पुढे जरी मॅडम आता आपल्यासोबत नसतील तरी जेव्हा पण गरज वाटेल तेव्हा मी नक्की कॉल करणार मॅडम तुम्हाला. आणि बस तुम्हाला तुमच्या फ्युचर याच्यामध्ये रिटायर्ड लाईफ साठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. Rekha madam, namaste. You are retiring from the services of the great bank on superannuation by serving more than 35 years. I still remember the golden days spent in our Pune branch during 2009 to 2011. I really cherish the good days spent, especially in the evening time while doing EOD process of the branch. I recall the days spent with our Pune team family get-together arranged by our Bangalore friends at Gohantara Resort, Bangalore in January 2018. Madam, according to me, you are one of the highly dedicated and supportive person and always worked sincerely for the institution in addition to be a very good human being. In this juncture, I wish you a happy, peaceful, healthy and contented retirement life and start your second innings and have a very good time with your family. So wish you all the best, madam. Thank you very much. Hi Rekha madam, how are you? I think today you are getting relieved. We had a nice time in camp and your guidance was very good for us. And we had a nice time even in get together at Bangalore. So keep in touch with us. We will keep in touch with you. We will be missing you, and I wish you very happy, retired and healthy life. Say hello to your sir also.
So we'll be missing you all, and I expect you to meet us when you come to Bangalore for any reason. Thank you, ma'am. Thank you very much. नमस्कार, मी पवन भामरे. सध्या कॉर्पोरेशन बँक वाणेवाडी शाखेत ॲज अ ब्रांच मॅनेजर म्हणून काम पाहत आहे. हा व्हिडिओ खास डांगरे मॅडमसाठी आहे. माझी सुरुवातच सोलापूर ब्रांचपासून झाली 2013ला. तेव्हा मॅडम तर नव्हत्या, पण आफ्टर 6 to 7 months मॅडम जॉईन द सोलापूर ब्रांच. ओके. आणि माझी पहिली ब्रांच आणि मला जे मार्गदर्शन मिळालं त्या ब्रांचमध्ये, त्यामुळं आज मी खूप कमी वेळेत ॲज अ ब्रांच हेड म्हणून वर्क पाहत आहे. त्यामध्ये मोलाचा सहभाग डांगरे मॅडम त्यांचा सुद्धा आहे. त्यांनी सुद्धा मला खूप गाईड केलं. जिथे जिथे मी चुकत होतो तिथं मला सांगितलं, आणि आम्ही घरापासून दूर राहत होतो तिथेही त्यांनी खूप लक्ष दिलं. बऱ्याच आठवणी आहेत की आता सांगायला गेलं तर टाइम कमी पडेल. त्यामुळं खूप वाईट वाटतंय की आज मॅडम त्यांचा शेवटचा दिवस आहे बँकेमधला. मॅडम, वी ऑलवेज मिस यू. रिअली यू आर माय गुड मेंटर. यू ट्रीट मी इन अ ब्रांच ॲज माय फॅमिली मेंबर, ॲज अ मदर. रिअली sometimes you invited me to dinner and all things. Really miss you, ma'am, and wish you all the best for your bright retirement life. Okay, ma'am, wish you all the best, and definitely we will come and we will meet and we will do this celebration after this corona effect. Well done, ma'am. Bye bye. Have a happy retirement life. Bye bye.